फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय हे आपण आता बघूया. When one body slide over another body, then resistance to motion is occur. This resistance is known as force of friction. यालाच फ्रिक्शनल रेजिस्टन्स सुद्धा म्हणता, यालाच फ्रिक्शनल फोर्स सुद्धा म्हणता आणि यालाच आपण फ्रिक्शन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, जेव्हा समजा एक बॉडी आहे, ती बॉडी दुसऱ्या बॉडीवर स्लाइड होते. ठीक आहे. जर समजा एक आपली बॉडी आहे, ही एक आपली बॉडी आहे आणि त्या याच्यावर दुसरी बॉडी आहे. जेव्हा ही बॉडी याच्यावर इकडे मूव्ह होईल तेव्हा खालची बॉडी या बॉडीला काहीतरी रेजिस्टन्स ऑफर करेल आणि याच रेजिस्टन्सला आपण फ्रिक्शन असे म्हणतो. तर आता बघूया आपण लिमिटिंग फ्रिक्शन. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल रेजिस्टन्स अलॉंग द कॉमन सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट वेन द बॉडी इज जस्ट पॉइंट ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज लिमिटिंग फ्रिक्शन. तर म्हणजेच काय, तर आपण बघूया. समजा हा आहे आपला कॉमन सरफेस आणि या कॉमन सरफेसवर आपण ठेवली एक बॉडी. आता ही बॉडी या कॉमन सरफेसला या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जेव्हा आपण या बाजूला अप्लाइड फोर्स लावू, जेव्हा आपण या बाजूला फोर्स लावू म्हणजे आता आपली बॉडी या ठिकाणी मोशनमध्ये येईल. म्हणजे या बॉडीची मोशन होईल राईट साईडला. जेव्हा या बॉडीची मोशन राईट साईडला होईल तेव्हा या सरफेसवर काहीतरी रेजिस्टन्स तयार होईल. ठीक आहे. या ज्या सरफेसवर काहीतरी रेजिस्टन्स तयार होईल याच्या कॉन्टॅक्टमुळे. त्याच रेजिस्टन्सला आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन. त्यालाच आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा मोशन आपली राईट साईडला होत असेल तर लिमिटिंग फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी त्याच्या अपोजिट साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला होणार आहे. आपण बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. मॅन कॅन इझिली वॉक ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस ड्यू टू फ्रिक्शन. म्हणजे आपण जमिनीवर चालू शकतो. कशामुळे, तर फ्रिक्शनमुळे. कारण बघा, आपण जेव्हा जमिनीवर चालतो तेव्हा आपल्या पायाचा तळवा आणि जमिनीचं सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि त्याचमुळे आपण जमिनीवर चालू शकतो. आता तुम्ही बघितलं असेल, जर समजा आपल्या घरातल्या टाईल्स असतात त्या भरपूर स्मूथ असतात, त्याच्यावर जर समजा पाणी वगैरे पडले असेल तर त्या अजून जास्त स्मूथ होतात. त्यामुळे आपल्या पाय आणि सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन भरपूर कमी असतं आणि त्याचमुळे आपण सटकण्याचे चान्सेस जास्त असतात. बरोबर आहे. त्यामुळे फ्रिक्शन सुद्धा या ठिकाणी भरपूर महत्त्वाचं आहे. पुढे आपण बघू, वी कॅन राईट बाय पेन ऑन द पेज विदाउट स्लिपिंग. म्हणजे आपण वहीवर कागदावर लिहू शकतो. कशामुळे, तर फक्त आणि फक्त फ्रिक्शनमुळे. वी कॅन हॅमर द नेल इन टू वॉल ड्यू टू फ्रिक्शन. म्हणजे आपण भिंतीवर खिळा ठोकू शकतो. हे सुद्धा फ्रिक्शनमुळेच पॉसिबल होतं. नेक्स्ट, सेफ मुवमेंट ऑफ व्हेकल बाय अप्लाइंग ब्रेक. म्हणजे ब्रेक जरी आपण अप्लाय केला तरी सुद्धा फ्रिक्शनमुळे आपली गाडी सेफली थांबते. ती स्किड करत नाही, म्हणजेच घसरत नाही. नेक्स्ट, व्हेकल्स टायर सरफेस स्पेशली डिझाईन फॉर प्रॉपर ग्रिपिंग टू द रोड सरफेस. म्हणजे जेव्हा आपल्या व्हेकलचे टायर बनवले जातात तेव्हा प्रॉपर ग्रिप त्याच्यावर बनवली जाते. कशामुळे, तर ती ग्रिप आणि आपला रोडचा सरफेस यांच्यामध्ये प्रॉपर फ्रिक्शन व्हायला हवं आणि त्यामुळे आपली गाडी व्यवस्थित चालायला हवी. त्यामुळे फ्रिक्शनसाठी ही ग्रिप प्रोव्हाइड केलेली असते. नेक्स्ट आपण बघणार आहोत डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. फर्स्ट, मोर एफर्ट इज रिक्वायर्ड टू लिफ्ट एनी लोड ऑन अ मशीन. म्हणजे जर समजा आपल्याला एखादा लोड उचलायचा असेल तर लोड उचलण्यासाठी आपल्याला गरजेपेक्षा जास्त एफर्ट लावावं लागतं. का बरं, कारण त्या ठिकाणी फ्रिक्शनमुळे आपलं काही एफर्ट लॉस होत असतं. नेक्स्ट, एनर्जी इज लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन. फ्रिक्शनमुळे आपली थोड्याफार प्रमाणात एनर्जी सुद्धा वेस्ट जाते, लॉस्ट होते. इट कॉजेस विअर अँड टिअर ऑफ द मशीन पार्ट्स. म्हणजे फ्रिक्शनमुळे आपल्या मशीनच्या पार्टची झीज होते, त्या थोडाफार घासल्या जातात, म्हणजे त्याचा शेप अँड साईज थोडाफार कमी होतो. नेक्स्ट, मोर कन्झ्युम्शन ऑफ फ्युएल ड्यू टू फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शनमुळे आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त फ्युएल खर्च करावं लागतं, थोडंफार फ्युएल आपलं वाया जातं. नेक्स्ट, इफिशियन्सी ऑफ द मशीन इज डिक्रीजेस. म्हणजे या फ्रिक्शनमुळे आपल्या मशीनची इफिशियन्सी ही कमी होते, आपल्या मशीनची गुणवत्ता ही खालावते. आता आपण बघणार आहोत रिलेशन बिटवीन फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन मध्ये काय संबंध आहे आणि असा भरपूर वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याआधी आपण काही टर्म समजून घेऊ.
तर हा आहे आपला कॉमन सरफेस आणि यावर ठेवली मी एक बॉडी. जर समजा या बॉडीला मी राईट साईडला एक फोर्स अप्लाय केला, तर साहजिकच आहे की फोर्स जर मी राईट साईडला अप्लाय करत असेल तर माझी मोशन सुद्धा कोणत्या साईडला होणार आहे? राईट साईडला. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ताच आपण शिकले की जर समजा फोर्स हा उजव्या साईडला अप्लाय होत असेल तर फ्रिक्शन नेहमी त्याच्या अपोजिट साईडला ॲक्ट होईल, म्हणजे फ्रिक्शन होईल आपलं लेफ्ट साईडला. आणि वेट, आपल्या बॉडीचं वेट हे नेहमी खाली ॲक्ट होत असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला, ज्या ठिकाणी असतं आपलं वेट. आणि वेटच्या अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होते आपली नॉर्मल रिॲक्शन, याला म्हणतो आपण नॉर्मल रिॲक्शन. तर आशा करतो की तुम्हाला हे समजलेलं असेल. तर आपण नेक्स्ट बघू. आता आपण बघणार आहोत कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. इट इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन. आत्ताच आपण बघितलं की F इज इक्वल टू म्यू इंटू आर असतो. आता म्यू एफ म्हणजे काय? आपला फ्रिक्शनल फोर्स किंवा लिमिटिंग फ्रिक्शन. म्यू म्हणजे आहे आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि आर म्हणजे आहे आपला नॉर्मल रिॲक्शन. आता आर इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे आता ना तो डिव्हाइड लावून जाईल, म्हणजे म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर, म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन. नेक्स्ट आहे अँगल ऑफ फ्रिक्शन किंवा लिमिटिंग फ्रिक्शन. तर बघा, नॉर्मल रिॲक्शन आपली कधीही वर ॲक्ट करते आणि फ्रिक्शन आपला लेफ्ट साईडला ॲक्ट करतो. अप्लाइड फोर्स आपला राईट साईडला आहे, नंतर डब्ल्यू आपला खाली ॲक्ट केलेला आहे आणि ही आहे आपली रिझल्टंट रिॲक्शन. ही आहे आपली रिझल्टंट रिॲक्शन. तर रिझल्टंट रिॲक्शन आणि नॉर्मल रिॲक्शन मधला जो अँगल असतो, या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ फ्रिक्शन. इट इज डिफाईन ॲज द अँगल मेड बाय रिझल्टंट रिॲक्शन अँड नॉर्मल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज लिमिटिंग फ्रिक्शन. तर नेक्स्ट आपण बघू रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड अँगल ऑफ फ्रिक्शन. तर यांच्यामध्ये जे रिलेशन दिलेलं आहे ते आहे म्यू इज इक्वल टू टॅन फाय. म्यू इज इक्वल टू टॅन फाय, कारण हा जो अँगल असतो हा असतो आपला फाय, हा जो अँगल असतो आपला फाय. तर म्यू इज इक्वल टू टॅन फाय. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि फाय म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन. तर नेक्स्ट बघू आपण अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज. तर बघा अँगल ऑफ रिपोज काय असतो ते. अँगल ऑफ रिपोज इज डिफाईन ॲज द अँगल मेड बाय इन्क्लाइंड प्लेन with the horizontal plane at which the body placed on inclined plane is just on the point of moving down the plane under the action of its own weight. म्हणजे बघा, हा आहे आपला हॉरिझॉन्टल प्लेन आणि हा आहे आपला इन्क्लाइंड प्लेन. म्हणजे ह्या इन्क्लाइंड प्लेनवर जर समजा आपण एखादी बॉडी ठेवलेली आहे आणि ही बॉडी याच्या स्वतःच्या वेटमुळे खाली खाली सरकेल, ही बॉडी याच्या स्वतःच्या वेटमुळे खाली खाली सरकेल. ठीक आहे. तर ह्या इन्क्लाइंड प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन मधला जो अँगल आहे, या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज अँड इट इज डिनोटेड बाय अल्फा. इट इज डिनोटेड बाय अल्फा. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत कोन ऑफ फ्रिक्शन. तर कोन ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय? इट इज इमॅजिनरी कोन जनरेटेड बाय रिव्हॉल्विंग रिझल्टंट रिॲक्शन अबाउट द नॉर्मल रिॲक्शन. आता आपण समजून घेऊ, हा आहे आपला नॉर्मल रिॲक्शन आणि हा आहे आपला रिझल्टंट रिॲक्शन. आता बघा, जर समजा या रिझल्टंट रिॲक्शनला मी असं गोल 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 फिरवला तर काय तयार होईल? इकडे एक रिझल्टंट रिॲक्शन, इकडे एक रिझल्टंट रिॲक्शन, म्हणजे हा आपला कोन तयार झाला. या इमॅजिनरी कोनलाच कोन ऑफ फ्रिक्शन म्हणजे, या इमॅजिनरी कोनला कोन ऑफ फ्रिक्शन असं म्हटलं. पुढे आपण बघूया टाइप्स ऑफ फ्रिक्शन. तर फर्स्ट आहे स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय? तर फ्रिक्शन एक्सपिरियन्स बाय अ बॉडी वेन द बॉडी इज इन रेस्ट कंडिशन, वेन द बॉडी इज इन इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे जेव्हा आपली बॉडी रेस्ट कंडिशनला असेल, इक्विलिब्रियम कंडिशनला असेल, तेव्हा जे पण काही फ्रिक्शन होईल त्या फ्रिक्शनला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो.
नेक्स्ट आहे आपलं डायनामिक फ्रिक्शन. डायनामिक फ्रिक्शन म्हणजे काय? वेन द फ्रिक्शन एक्सपिरियन्स बाय अ बॉडी वेन इट इज इन मोशन. म्हणजे जेव्हा आपली बॉडी मोशनमध्ये असेल तेव्हा जे पण काही फ्रिक्शन होतं त्या फ्रिक्शनला आपण म्हणतो डायनामिक फ्रिक्शन. तर या डायनामिक फ्रिक्शनचे सुद्धा 2 पार्ट पडतात. पहिलं आहे आपलं स्लायडिंग फ्रिक्शन, दुसरं आहे रोलिंग फ्रिक्शन. तर स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे काय? द फ्रिक्शन एक्सपिरियन्स बाय अ बॉडी वेन वन बॉडी इज स्लाइड ओव्हर द अनादर बॉडी. म्हणजेच बघा, जर समजा ही एक बॉडी आहे आणि ही आपली दुसरी बॉडी, जेव्हा ही बॉडी याच्यावर स्लाइड होईल, ही बॉडी याच्यावर स्लाइड होईल, तेव्हा जे पण काही फ्रिक्शन होईल त्याला म्हणतो आपण स्लायडिंग फ्रिक्शन, त्याला म्हणतो आपण स्लायडिंग फ्रिक्शन. आणि रोलिंग फ्रिक्शन म्हणजेच काय? द फ्रिक्शन एक्सपिरियन्स बाय अ बॉडी वेन वन बॉडी रोल्स ओव्हर द अनादर बॉडी. म्हणजे जर समजा ही आपली बॉडी आणि याच्यावर जर समजा आपण एखादा टायर किंवा एखादा बॉल टाकून दिला, एखादा बॉल किंवा एखादा टायर सोडल्यानंतर हे टायर याच्यामध्ये रोल होत जाईल, याच्यामध्ये काय होत जाईल? रोल होत जाईल. म्हणजे वेन वन बॉडी इज रोल ओव्हर द अनादर बॉडी इज कॉल्ड ॲज अ रोलिंग फ्रिक्शन. म्हणजे एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर रोल होते, त्याला म्हणतो आपण रोलिंग फ्रिक्शन. तर पुढे बघू आपण लॉ ऑफ फ्रिक्शन. यामध्ये 2 प्रकारचे लॉ आहे, लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरा आहे आपलं लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर पहिलं बघूया लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. यामध्ये फर्स्ट आहे द स्टॅटिक फ्रिक्शन इज मोर दॅन डायनामिक फ्रिक्शन. म्हणजे कायम लक्षात ठेवा, स्टॅटिक फ्रिक्शन हे डायनामिक फ्रिक्शनपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे जेव्हा एखादी बॉडी ही रेस्ट कंडिशनला असते, स्थिर असते, तेव्हा जास्त प्रमाणात फ्रिक्शन घडत असतं. कोणापेक्षा? जेव्हा बॉडी ही मोशनमध्ये असेल त्यापेक्षा. नेक्स्ट आपण बघूया द फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅन बी इन्क्रीज अप टू लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजे आपला जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ते फक्त आणि फक्त लिमिटिंग फ्रिक्शन पर्यंतच वाढू शकतं. आपण मागेच बघितलं की मॅक्सिमम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड द लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन हे सर्वात मॅक्सिमम आहे, त्यावरती फ्रिक्शन होऊ शकत नाही. पुढे आपण बघू फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शन टू द मोशन ऑफ बॉडी. हे आपण बघितलं होतं की जर समजा आपली बॉडी ही समजा राईट साईडला मूव्ह होत असेल तर आपली जे फ्रिक्शन होणार आहे हे फ्रिक्शन नेहमी लेफ्ट साईडला असणार आहे. नंतर आपण बघू द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ओनली डिपेंड अपॉन द नेचर ऑफ सरफेस कॉन्टॅक्ट. म्हणजे आपला जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो, म्हणजे आपला जो म्यू असतो तो कशावर डिपेंड असतो? नेचर ऑफ सरफेस कॉन्टॅक्ट. म्हणजे आपला जो सरफेस कॉन्टॅक्ट आहे तो रफ आहे का स्मूथ आहे यावर तो आपला म्यू डिपेंड असतो. म्हणजे जर समजा आपला सरफेस रफ असेल तर आपला म्यू हा जास्त असेल, आणि जर समजा आपला सरफेस भरपूर स्मूथ असेल, एकदम मऊ असेल, तर आपल्या म्यूची व्हॅल्यू ही कमी मिळते. नंतर आपण बघणार आहोत कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंडिपेंडंट ऑन वेट ऑफ द बॉडी अँड एरियाज ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे आपला जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे म्यू हा बॉडीच्या वेटवर डिपेंड नसतो आणि तो किती सरफेस एरिया आहे त्या एरियावर सुद्धा डिपेंड नसतो. नेक्स्ट आपण बघूया लॉ ऑफ डायनामिक फ्रिक्शन. तर डायनामिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन स्टॅटिक फ्रिक्शन. जसं आपण बघितलं की स्टॅटिक हे थोडं जास्त असतं, तसंच डायनामिक हे स्टॅटिकपेक्षा कमी असतं. नेक्स्ट आपण बघूया फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शन टू द मोशन ऑफ बॉडी. हे सुद्धा आपण बघितलं आहे की फ्रिक्शनल फोर्स हा कधीही मोशनच्या अपोजिट साईडलाच ऍक्ट करतो. तिसरं आपण बघूया द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन रिमेन्स कॉन्स्टंट ॲट लो स्पीड बट इट डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ स्पीड. म्हणजे जे आपलं कायनेटिक फ्रिक्शन आहे, जे पण आपलं फ्रिक्शन आहे हे लो स्पीडला कॉन्स्टंट असतं. जेव्हा आपल्या व्हेकलची स्पीड ही कमी असते तेव्हा हे फ्रिक्शन कॉन्स्टंट असतं, पण जशी जशी आपली स्पीड वाढत जाईल तसं तसं हे फ्रिक्शन कमी कमी होत जाईल. नंतर आपण बघू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स हा कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल. नेक्स्ट आपण बघूया फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन द टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. आपण बघितलं की F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द R. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा नॉर्मल रिॲक्शनशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. तर हे झाले आपले लॉ ऑफ डायनामिक फ्रिक्शन, आणि या ठिकाणी आपले फ्रिक्शन चॅप्टरची थेअरी पूर्णपणे संपलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या पुढचा पार्ट येणार आहे आपला
प्रॉब्लेम्स यावरचे न्यूमरिकल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे विचारले जातात ते. धन्यवाद.